नमस्कार, मी मंजुषा कुर्डूकर मंजुळवाणी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आजचा व्हिडिओचा विषय आहे की मन आणि शरीर या दोघांचा जर समन्वय असेल तर आपण जीवनामध्ये कशा प्रकारे यशस्वी होऊ शकतो। आता या दोघांपैकी कोणातही एकामध्ये जर बिघाड झाला तर त्याचा साहजिकच दुसऱ्यावरती खूप जास्त परिणाम होतो आणि हेच दोघांमधलं बॉन्डिंग किंवा हे जे रिलेशन आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापुढे मांडण्याचा मी प्रयत्न करते। तर चला, आता सगळ्यात पहिली गोष्ट आहे, आपण पाहिलं आहे की कधी कधी काही कौटुंबिक समस्या निर्माण झाल्या, एखादं काहीतरी मोठं आजारपण उद्भवलं किंवा काही दुखापत झाली, ॲक्सिडेंट झाला किंवा काही अजून काही समस्या आल्या, तर अशा वेळी आपल्या शरीरावरती म्हणजे आधी आपल्या मनावरती त्याचा परिणाम होतो। आपण खूप उदास होतो, निराश होतो आणि मग त्यावेळेस आपल्याला आपल्या शरीरातसुद्धा काही बदल झालेले दिसून येतील। जसं की हातापायाला मुंग्या येतात, हातपाय गळाटून जातात, पोटामध्ये कसं तरी होतं, छातीमध्ये कळ येते किंवा धडधडतं। तर या सगळ्याचं काहीतरी रिलेशन आहे आणि हेच आज आपण पाहूया कसं ते। आता सगळ्यात पहिली गोष्ट आहे की BP वगैरेचे जे काय आपले शारीरिक आजार आहेत, तर असं काही झालं की काय होतं, तर BP वाढलं आपलं की हृदयाची धडधड वाढते, हातापायात मुंग्या येणं किंवा थरथर होणं किंवा घाबरल्यासारखं होणं, ह्या आपल्याला प्रतिक्रिया मनाच्या जाणवतात। दुसरं आजारपण आहे की आपल्याला जर एखादी जुनाट व्याधी असेल, जसं की खूप दीर्घ काळापासून आपल्याला काहीतरी आजार आहे, आजारपणामुळे आपण अंथरुणावरती पडून आहोत, तर अशा वेळेस खूप मन उदास होतं, नैराश्य, डिप्रेशन हे प्रकार आपल्याला जाणवतात आणि त्यामुळे जगण्याचा उत्साहच वाटत नाही, काहीच करावंसं वाटत नाही। आता कधी कधी आपलं जर शरीर खूप थकलेलं असेल, खूप म्हणजे खूप काम झालं, एक्झर्शन झालं आणि आपण म्हणून थकलेलो आहोत किंवा खूप काहीतरी रनिंग वगैरे करून आल्यानंतर जर आपल्या शरीराला थकवा आलेला असेल तर साहजिकच मनाला सुद्धा थकवा आलेला असतो। आपल्याला काहीही करावं वाटत नाही, उत्साहाने उठावं वाटत नाही किंवा कोणती गोष्ट काही करून पाहण्याचा आपला उत्साह हा कमी होतो। याबरोबरच आपल्या हे लक्षात आलं का की जेव्हा आपली दाढदुखी किंवा काही शारीरिक वेदना होत आहे, डोकेदुखी होत आहे, दाढदुखी आहे, पोटदुखी आहे, तर त्याचा सुद्धा परिणाम आपल्या मूडवरती होतो। कारण आता अशा वेळेस तुमची दाढ दुखत आहे आणि कोणीतरी मैत्रीण आली आणि म्हणाली चल आपण पिकनिकला जाऊया, तर तुमचा उत्साह असेल, तुम्हाला वाटेल तेवढा उत्साह जाण्याचा? साहजिकच नाही। म्हणजेच आपल्या शरीर आणि आपलं मन यांचं एक खूप घट्ट बॉन्डिंग आहे। एकाला दुखापत झाली तर त्याचा दुसऱ्यावरती निश्चितच परिणाम होत असतो। आता याचंच एक उदाहरण देते तुम्हाला, म्हणजे आता मी बॉडी पेन्स असतील तर मनाची स्थिती सांगितली, आता या उलट सुद्धा होतं बरं का। जर आपण मनाने म्हणजे धडधाकट शरीराने पण मनाने जर दुखावले असू किंवा काहीतरी तणावाखाली असू, तर अशा वेळी काय होतं, तर आपल्या शरीरामध्ये कार्टिसॉल नावाचं एक एन्झाईम स्त्रवायला सुरुवात होते। आता कार्टिसॉलबद्दल एक स्वतंत्र व्हिडिओ मी बनवणार आहे, त्याला तुम्ही नक्की भेट द्या। पण आता एवढं सांगते की ते असं एक एन्झाईम आहे ज्याच्या स्त्रवण्यामुळे आपला मूड बदलतो, म्हणजे जे आपल्या भावनांवरती विचारांवरती पगडा घेतं आणि त्या आपल्याला उदास वाटू लागतं आणि त्या कार्टिसॉलमुळं ते हायली ॲसिडिक असल्यामुळं पोटामध्ये आपल्या ॲसिड वाढायला सुरू होतं। याचं जर खूप दीर्घ काळपर्यंत ते तसंच राहिलं तर आपल्याला पोटाचे विकार म्हणजे आपल्या आतड्यामध्ये साठल्यामुळे आपल्याला आतड्यांना आतून इजा व्हायला सुरुवात होते किंवा काही फोड आल्यासारखे होतात, पुरळ येतात आणि यालाच पेप्टिक अल्सर असं म्हणतात। म्हणजेच बघा, मनाची स्थिती जर बिघडलेली असेल तर त्याच्यामुळे आपल्याला शरीरावरती सुद्धा काही दुष्परिणाम जाणवायला लागतात आणि म्हणून आपले जुने जाणते लोक असं म्हणून गेलेले आहेत की मन चंगा तो कटौती में गंगा। जर आपलं मन खंबीर असेल तर आपलं शरीर सुद्धा आपण सुदृढ राखू शकतो। कधी कधी डिप्रेशन काय येतं, तर एखाद्याला असाध्य रोग झाला असं त्याचं मत असतं। आता असाध्य रोग ह्याचा अर्थ काय, तर कधीच बरा न होणारा, म्हणजे जो मृत्यूपर्यंत दीर्घकाळ आपल्यासोबत राहणारा किंवा त्या आजारामुळे आपल्याला लवकरच मृत्यू ओढवणार अशी स्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा त्या आजाराला आपण म्हणतो की असाध्य आजार झालेला आहे। आता पूर्वीच्या काळी प्लेग हा असाध्य आजार समजला जायचा, कारण तेव्हा त्याच्यावरती औषधच नव्हतं, पण नंतरच्या काळात त्याच्यावरती औषधोपचार बरेचसे मिळाले
आणि त्या आता आपण प्लेग हा असाध्य रोग म्हणतो का, त्याचं नामोनिशाण सुद्धा राहिलेलं नाही आहे. सध्याच्या पिढीला तर असा काही आजार होता हे सुद्धा माहीत नाही आहे. म्हणजेच कोणताही आजार हा तोपर्यंत असाध्य असतो ज्याच्यावरती काही औषध मिळालेलं नसतं. जसं की सध्या आपण एड्स किंवा कॅन्सर याला म्हणतो असाध्य आजार आहे. पण काय सांगावं, भविष्यामध्ये येत्या 10-15 वर्षात त्याच्यावरती सुद्धा असे काही औषधोपचार मिळतील, सापडतील, आपल्याला शोधून काढतील आपले शास्त्रज्ञ, ज्यामुळे तो रोगसुद्धा आपल्याला पूर्णपणे बरा करता येणार आहे. पण त्यामुळे कोणताही आजार झाला की आधी टोकाचा निर्णय घ्यायचा आणि मन घाबरून सगळंच आपण हातपाय गाळून बसायचं, हे बरोबर नाही आहे. तर आपण कोणत्याही आजाराकडे पॉझिटिव्हली पाहिलं पाहिजे. जेव्हा आपल्याला आजार झाला तर ठीक आहे, याच्यावरती काय उपचार करता येतील अशा पद्धतीने त्याचा विचार करायचा आहे आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण जेव्हा आपलं मन जर गळाटून गेलेलं असेल तर कितीही औषधोपचारांना आपलं शरीर हे तितक्या प्रकारे उत्तम प्रकारे प्रतिसाद देऊ शकत नसतं. आणि त्यामुळे सर्वात आधी आपलं मन खंबीर असणं फार गरजेचं असतं. आणि म्हणूनच हेच एक छान प्रकारे समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. एका मानसशास्त्रज्ञाने हा प्रयोग करून पाहिलेला आहे. त्याने एक अत्यंत सुंदर हॉटेल, म्हणजे त्याच्या मित्राचं असेल, त्याने बांधलं असेल माहीत नाही, पण एक अत्यंत सुंदर हॉटेल होतं. आणि त्यामध्ये त्याने रिसेप्शनला एकच टाईल्स अशी रिकामी ठेवली की जिथे ती टाईल्सच लावलेली नव्हती. बाकी अत्यंत सुंदर महागडं सगळं डेकोरेशन केलेलं होतं. एकापेक्षा एक सुंदर आर्ट पीस तिथे ठेवलेले होते. मग त्यांनी सगळ्या समारंभाला सर्वांना बोलवलं आणि मग त्यानंतर सर्वांचा फीडबॅक घेतला. सर्वांनी हेच पॉईंट लिहिला की हॉटेल तर खूप सुंदर आहे, रिसेप्शनला खूप सुंदर सगळं डेकोरेशन केलेलं आहे, पण एकच खटकतंय की येणारा प्रत्येक जण त्या रिकाम्या टाईल्सबद्दल विचारत होता. म्हणजे ज्या बाकी डेकोरेशनवरती त्यांनी लाखो रुपये खर्च केले होते ते सगळं सोडून दिलं, पण तिथे जो तो डाग पडलेला होता किंवा ती जी टाईल्स रिकामी होती त्याकडे सर्वांचं लक्ष होतं. अशाच प्रकारे आपल्या मनाची स्थिती असते. म्हणजे इतर सगळ्या चांगल्या गोष्टी आपण निग्लेक्ट करतो. आयुष्यामध्ये जे काय आपल्याला भरभरून मिळालेलं असतं त्याकडे आपण फारसं पाहत नाही, पण जी कमतरता आहे, जी उणीव आहे त्याबद्दल मात्र आपण सतत विचार करायला लागतो. यात म्हणजे एकाचा कोणाचाही दोष नाही, हा मानवी स्वभाव आहे आणि तोच आपण आपल्याला बदलला पाहिजे आणि तरच आपण आपलं आयुष्य सुखी बनवू शकतो. आता ह्यासाठी काय केलं पाहिजे, तर साधी गोष्ट आहे, मेडिटेशन करणं, आपलं शरीर फिट तंदुरुस्त ठेवणं, ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारचे हॅपी हार्मोन्स स्त्रवायला सुरुवात होतील आणि या कार्टिसॉलसारख्या दुष्ट हार्मोन्सला आपण कंट्रोल करू शकतो आणि त्यामुळेच आपण आपल्या मनावरती सुद्धा व्यवस्थित कंट्रोल करू शकतो. तर अशा प्रकारे ह्या दोन्हीचं रिलेशन मी तुम्हाला आज दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.